काय झालं? अशी बाहेर का बसलीस उदासून? मयू, काय झालं? कोणी काही बोललंय का? क्लासमध्ये काही बाई बोलल्या? काय झालं मग? पप्पा ती तन्वी हा, तिच्याशी भांडण झालं. ती ना स्वतःला जरा जास्तच समजते. एवढंच ना? एवढंच, जास्त काही नाही. हा शरू, बरं झालं तू आलीस. काय झालं? काय ग? काय नाही. अनु, बाय. काय झालं पप्पा? हो पप्पा. काय नाही, काही झालेलं नाहीये, पण होतंय. आपल्या आजूबाजूला खूप काय होतंय. म्हणजे आता रोज पेपरमध्ये बातम्या येतात. कालच्या पेपरमध्ये तुम्ही वाचलं का नाही मला माहित नाहीये, पण जयपूरमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीने, अमायरा का काही असं नाव होतं तिचं, चांगलं नाव होतं, तिने शाळेच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचा जीव संपवला. 9 वर्षाची पोरग. आयुष्य म्हणजे काय तेही तिला समजलं नसेल. आता घटना ही 1 वर्षापूर्वीची आहे, पण कारण आत्ता समोर येत आहेत. त्यात असं समजतंय की तिला शाळेमध्ये खूप त्रास होत होता. तिने तिच्या शिक्षकांना सांगायचा प्रयत्न केला, घरी आई वडिलांना सांगायचा प्रयत्न केला, पण तिच्यावरनं कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं. कुणीच तिला सिरियसली घेत नव्हतं. बिचारीला शेवटी असं झालं की काय करू, कुणाला बोलू, कोण ऐकेल माझं, आणि त्यात तिने स्वतःचं जीवन संपवलं. असं काही वाचलं ना की आतून हालायला होतं ग. पण काय होतं ना, आईबापून आम्ही पोरांवर प्रेम करतो, माया करतो, पण आम्हाला एक काम करायचं असतं, पोटा पाण्याची सोय करायची असते, पैसा कमवायचा असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी पोरांचं ऐकणं, त्यांच्याशी बोलणं होत नाही ना. पण अशा बातम्या वाचल्या ना की एक गोष्ट लक्षात येते, चुकतं ते आमचं. हां, कुटुंबात आईबाप आणि पोरांशी बोलणं खूप गरजेचं आहे. संवाद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे असं वाटतं. त्यामुळे आज आत्ता तुम्हा चौघींना एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कधी कुठली गोष्ट मनात ठेवू नका. बोला, तुमच्या मम्मीशी बोला, मम्मीशी नसेल जमत तर माझ्याशी बोला, अगदी माझ्याशी नसेल बोलायचं तर तुम्ही एकमेकींना बोला, पण बोला, प्लीज बोला. आता बाईच्या बाबतीत जे झालं ते शरूनं सांगितलं नसतं तर काय झालं असतं. त्यामुळे तुम्ही बोला. तुम्ही बोला ना, त्या सगळ्या गोष्टीवर मी विश्वास ठेवेल. हां मयू, शाळेत जे काही होईल ना ते मला येऊन सांग, घरी बोल. जगातल्या कुणाही पेक्षा मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेन. अनु, कॉलेजमध्ये काही वेडेवाकडं झालं ना तर बोल, कळलं? आणि शरू, ऑफिसमध्ये जाताना येताना कोणी त्रास दिला, कोणी मनाविरुद्ध वागलं तर बोल. आणि बाय, लग्नानंतर सुद्धा तुला त्रास होईल असं काही झालं तर आमच्याशी बोल. बाकी जगात तुमच्यावर कोणी विश्वास ठेवू न ठेवू, पण हा बाप तुमच्या बाजूने उभं राहणार इतकं पक्क मनात ठेवा. तुमचा जीव या जगात सगळ्यात महत्वाचा आहे का? तुमचा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे. भले 4 गोष्टी नाही पटणार आम्हाला, त्यानं काय होणार आहे? तुम्हाला रागू, ओरडू, काहीतरी बोलू, पण ते तेवढ्या पुरतं असेल ना. आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने चांगलं आयुष्य जगायचं. त्यामुळे बोला, आमच्याशी बोला. आम्ही डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवू. बोलाल ना? माझ्या मदतीला येईल का कोणी? जा जा जा, तिला मदत करत जा. जा शरू, जा तो हात पाय धुवून घे. काय
काय सुपर्ब इव्हेंट होता, काय मज्जा आली खरंच हो ना आकाश. ऍब्सोल्युटली मेमोरेबल इव्हेंट होता. आणि साक्षी तुला माहिती आहे बरं झालं आधीचा इव्हेंट कॅन्सल झाला, कारण हा जास्त चांगला होता. एक्झॅक्टली, म्हणजे तो इव्हेंट झाला असता तो असा टिपिकल इव्हेंट झाला असता. हा इव्हेंट म्हणजे एकदम सुपर्ब आणि मेमोरेबल होता. तुमचे सगळे टेन्शन गेले ना? हो, आणि आमची आणि आमच्या प्रोडक्टची खूप अलाइंड आणि वेगळी इमेज झाली मार्केट. कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश. कॉंग्रॅट्स तुला दादा, आणि थँक्यू. थँक्स टू यू. बस बस बस. आजी, हा, मस्त झाला ना इव्हेंट? अरे हो, एकदम मस्त झाला. आणि आपल्याच फॅमिलीमध्ये इतकी हुशार मुलं आहेत की तुमच्या समोर कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लोक सगळे सॉल्व्ह करणार त्याला. आणि मी आता तेजाला तेच सांगितलं होतं. कधी अगं आत्ताच. आई नाही, पण आकाश जोक्स अपार्ट, पण माझ्या एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये हे असं पहिल्यांदा घडते. हो नाही? नाही म्हणजे इव्हेंट्स कॅन्सल होतात, पुढे मागे होतात, पण लास्ट मुमेंटला एवढा चांगला इव्हेंट कधीच होत नाही. म्हणजे मलाही कळत नव्हतं काय करायचं आता. मार्केटमधल्या आपल्या क्रेडिबिलिटीवर शंका आली असती, आपली इमेज डाऊन झाली असती. पण तू लास्ट मिनिटला इतकी चांगली आयडिया घेऊन आलास की पुढे सगळं एकदम स्मूथली झालं. रिअली? आणि होणारच होतं. व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया आकाश, सुपर्ब. दादा एक मिनिट थांब. दादाला माहित नाहीये का? काय? मी कदाचित सांगायचं विसरलो नाही, पण मी काल फोनवर मेन्शन केलं होतं ना हे. कशाबद्दल बोलताय? अरे दादा, काय झालं, त्या दिवशी आम्ही खरंच वरीड होतो की काय करायचं आणि काय नाही. आम्ही असंच टेन्स्ड बसलो होतो आणि तेवढाच शरूचा फोन आला आकाशला. दादा हो, ही माझी आयडिया नव्हती, शर्वरीची होती. शी इज नेक्स्ट लेवल क्रेझी. म्हणजे हो, तिला काल खूप वाईट वाटलं होतं कारण तू तिच्यावर ओरडला नाहीस. डायरेक्ट म्हणाला की तू तिला काम दिलं त्यामुळे तुझी चूक झाली, त्यामुळे ती थोडीशी हर्ट होती. हा, म्हणजे तुझ्यावर चिडली नव्हती ती, पण तिची क्रेडिबिलिटी राहिली नव्हती, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. आणि मग तिने मला ही आयडिया दिली आणि मी सगळ्यांशी शेअर केली. हो, आम्हाला सगळ्यांना ती आयडिया खूप आवडली. वी वर इम्प्रेस्ड, आणि म्हणून आकाशने तुला कॉल केला. आणि उत्साहाच्या भरात मी तुला हे सगळं सांगायचं विसरूनच गेलो. ही सगळी तयारी, ही सगळं मॅनेजमेंट, प्रेझेंटेशन शरूनी केलं, ते पण रात्रभर जागून. त्यामुळे ते हे सगळं एवढं स्मूथ पार पडलं. इनफॅक्ट आईंच्या हस्ते लॉन्च होणं ही पण तिचीच आयडिया होती. आजी, तू म्हणतेस ना ते एकदम परफेक्ट आहे. खरंच आपल्या फॅमिलीमध्ये ना सगळी हुशार मुलं आहेत. म्हणजे तशी शरू पण आता आपल्या फॅमिलीचाच भाग आहे ना. नाहीतर सगळेच खानोलकर खूप एम्बॅरेस झाले असते.